आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही गावाकडे जाणार नाही। मुंबईचा पाऊस पाहिला का तुम्ही? पाऊस येऊ काय हो, आम्ही मेलो तरी चालत पण आम्ही इथून हटणार नाही। माझं BSc झालंय, मी भाजीपालाचा व्यवसाय करतो। तुमचं नाव काय? मला पहिले माझं नाव कुंडलिक त्र्यंबक कराळे, तालुका जिल्हा हिंगोली। ओके 7-12 सभा। ओके मग आता काय बनवलंय? हे खिचडी बनवलेली आहे। काय बनवून काय वापरलंय? याचं सगळं शेंगदाणे, पुन्हा आलू, मिरच्या, लसण, तेल, अद्रक सगळं आहे। नक्की जर पाहिलं तर मराठा आंदोलक हे मुंबईत दाखल झाले, म्हणजे संपूर्ण शिरा आणला त्यांनी बनवण्याचा, परंतु पलेता नाही आणला। तर त्यांच्या हातात आपण जर पाहिलं तर काडी आहे, आपलं फांदी आहे एका झाडाची, आणि त्या फांदीच्या माध्यमातून त्यांनी हे संपूर्ण बनवलंय। तू खातोयस, कसं वाटतंय? मस्त वाटतंय। चांगलं आहे का? हो, नंबर 1 आहे, स्वादिष्ट आहे। हिंगोलीची फेमस डिश आहे का? हो, हिंगोलीची। कितवीत आहेस तू? माझं BSc झालंय, मी भाजीपालाचा व्यवसाय करतो। हा का? आरक्षण नसल्यामुळे काम नाही ना, काम देत पण नाही कोणी काम देत बी नाही, आणि सरकारची नोकरी सरकार जागा बी काढ। BSc ऍग्रिकल्चर, BSc बायोटेक्नॉलॉजी फायनल झालेलं आहे माझं। मी भाजीपाल्याचा व्यवसाय करतो। काय दुःख होतं का? वेदना होतात, कारण की आम्ही जरांगे पाटलाला मानलेलं आहे। जरांगे पाटील बोलतील तेच खरं आहे। वाटतं का आरक्षण मिळेल? आरक्षण लढा केल्यावर निश्चितच यश मिळत असते। लढा करणंच भाग आहे। तू पण खातोस काय? कसं बनवलंय? एकदम नंबर स्वादिष्ट आहे, आणि जेवण आमच्या गावाकडे आहे। गावाकडे आमच्या इकडे भरपूर खातात खिचडी, आणि त्याच हिशोबाने आम्ही आणलेलं आहे। किती दिवसांचं जेवण आहे मेजर? 2 महिन्याचं आणलेलं आहे मी। 2 महिन्याचं? हो. म्हणजे 2 महिन्याची राहण्याची तयारी? आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही गावाकडे जाणार नाही। मुंबईचा पाऊस पाहिला का तुम्ही? पाऊस येऊ काय हो, आम्ही मेलो तरी चालत पण आम्ही इथून हटणार नाही। का? कारण आम्हाला आरक्षण महत्वाचं आहे। पुन्हा एकदा सरकारने आश्वासन दिलं आणि पुन्हा तेच चॉकलेट देऊन फसवलं तर काय? आमचे दादा खंबीर आहेत, मनोज दादा खंबीर आहेत। मनोज दादा जे म्हणतील त्यांच्या मागे आम्ही आहोत। आम्ही आमचं 2 महिन्याचं अन्न संगत आणलेलं आहे, गॅस सर्व आम्ही सोबत आणलेलं आहे। कारण आमच्या मुलाला शिक्षणाला कुणबी नोंदीची गरज आहे, आम्हाला आरक्षणाची गरज आहे। सरकार काही आमच्या नोंदी निघल्या तरी आमच्या व्हॅलिडिटी करत नाही। का वाटतं? काय म्हणजे वेदना होतात का? म्हणजे पूर्वी शिंदे आले, वाशीला थांबवलं, गुलाल उधळला, GR दाखवला, काय वेदना होतात का? मराठ्यांचाच म्हणजे एक प्रतिनिधी आहे, म्हणजे मराठ्यांचेच मुख्यमंत्री म्हणून ते वावरत होते समाजामध्ये, आणि असं जेव्हा दृश्य दिसून येतं, GR दाखवतात, गुलाल उधळतात, आणि त्यानंतर थेट म्हणजे कुठेतरी सरकारच्या माध्यमातून सांगितलं जातं की नाही बाबा, नाही होऊ शकत असं. नाही, बरोबर आहे। त्यांनी गुलाल उधळा, शिवाजी महाराजांची शपथ घेतली की मी मराठ्यांना सरसकट आरक्षण देईन, परंतु त्यांनी ते मराठी समाजाला कलंक लावून घेतलेला आहे। त्यांनी आम्हाला सरसकटचा GR दिलेला नाही। त्यांनी आमची चुकीची दिशाभूल केली। त्यांना वाटलं की लोक येडे आहेत म्हणून त्याने समाज आमचा काढून दिला। परत आमच्या मनोज दादा जरांगे पाटलांनी परत आम्हाला एकजूट होण्याचा इशारा दिला, आणि आम्हाला गरज आहे शिक्षणाची। पूर्वी आमच्या आजा पंजोबाला 50-50 एकर 100 एकर जमीन होती, पण आता आम्हाला एकर भर भी नाही। आमच्या लेकराला शिकायला गेलं तर लाख रुपये फी भरतात। आम्ही रोजमजुरी करून कुठून लाख रुपये आणायचे? यायच्या आमदार खासदाराला कोट्या रुपयाच्या गाड्या आहेत। आमदार खासदारांचा विषय काढलात म्हणून मी बोलतो, सरकारमध्येच नाही तर विधिमंडळामध्ये आमदार जे ते मराठा समाजाचे जास्त आहेत, मग तेच आमदार का मराठा आंदोलकांच्या मागे राहत नाहीत उभे? कारण की त्यांची प्रॉपर्टी त्यांना भरपूर कमवलेली आहे त्यांनी, आणि त्यांना गरज नाही। फडणवीस साहेब पुन्हा त्यांना दबाव देतात की तुम्ही त्याच्या मागे राहू नका म्हणून, आणि फडणवीस साहेब जर आमच्या आमदार जर मागे राहिले तर फडणवीस साहेब त्याला ईडी लावतात, आणि प्रत्येक ज्या मोठा माणूस आहे जो मराठ्याच्या विरोधात बोलतो त्याला भाजप सरकार हे ईडी लावण्याचा प्रयत्न करतो। आणि तसंच नाही तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचा हे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, हा सुप्रीम कोर्टाचा आदेश असून मराठा आणि मराठा कुणबी हे एकच आहेत, म्हणून मराठा समाजाला आम्हाला आरक्षणाची गरज आहे। आज आम्ही आमच्या मुलं आत्महत्या, लाखो मुलांनी आत्महत्या केल्या। काल एक शिवनेरी गडावर व्यक्ती वारला दादासोबत येताना, त्यांचा आत्महत्या अटॅक आला ना? हा, अटॅक। मी तुमच्याकडे पुन्हा येतो। तुम्ही कुठच्या? मुलुंडचा आहे। आता मी म्हणजे तुमच्याकडे मुद्दामून आलोय, म्हणजे तुम्ही इकडनं जाताना थांबलात म्हणून मी तुमच्याकडे आलोय। तुम्ही पण मराठा? वेदना होतात म्हणजे नक्कीच आहे। मी स्वतः घेतला अनुभव होतो। काय अनुभव घेतला सांगा? पोलीस भरतीला मी होतो। मला 2 मिनिटं मी पूर्वी सांगतो की हे या आंदोलकांमधले नाहीये, त्यांच्या आपण खांद्यावरती जर पाहिलं तर बॅग आहे,
ते कामावरती चालले होते, परंतु त्यांनी आपल्याला पाहिलं, आंदोलकांना पाहिलं, ते इथे थांबले ते, म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. मुलुंडला राहतात ते, असं त्यांचं नाव काय नाही, आणि तुम्ही अनुभव काय घेतला ते सांगा. पोलीस भरती, माझं नाव अजय सावंत, मी राहायला मुलुंडला आहे. पोलीस भरतीला मी अनुभव घेतलेला आहे. आम्हाला मार्क पडले 141 आणि ओपन असताना, आणि 109 वाला कास्टवाला जातोय. 141 म्हणजे खूप झालं. आणि 109 वाला कास्टवाला जातोय. माझा अनुभव आहे. मग तेव्हा दुःख झालं. दुःख म्हणजे खूप दुःख झालं मग तेव्हा. आता काय काम करता? आता प्रायव्हेट जॉब करतोय मी. तेव्हाचं स्वप्न तर म्हणजे विखुरलंच गेलं. विखुरच गेलं. हो, सगळं स्वप्न. तेव्हा कोणाचं सरकार होतं? तेव्हा सगळं कोणाचं काय असतं ना, आपल्याला आरक्षण होतं, आपल्याला आरक्षण नव्हतं. हा, पण आता जेव्हा म्हणजे शिंदेंनी GR दाखवला, म्हणजे मागे वाशीला थांबवलं, एक मुंबईकर म्हणून, एक मराठी माणूस म्हणून, एक मराठा म्हणून दुःख आहेत, पण काय वाटतं का त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. आता आपला फोकस हेच करूया, जरांगे पाटील. जरांगे पाटील असतीलच. जरांगे पाटीलच समाजासाठी आता सर्व काही करतायत, आंदोलन करतायत, स्वतः उपाशी म्हणजे उपोषण करणार आहेत, उपाशी राहणार आहेत. परंतु मला एक मराठा म्हणून तुमची भूमिका जाणून घ्यायची होती. सरकारमध्ये इतके आमदार आहेत, कुठेतरी वाटतं का की बाबा आहेच नक्की, त्यांच्यावर काही प्रॉब्लेम असतो ना, ते आतून सपोर्ट त्यांचा आहे आपल्याला, आतून सपोर्ट, पण ते ओपन होत नाहीये. किती दिवसांचं जेवण आहे मेजर? 2 महिन्याचं आणलेलं आहे मी. 2 महिन्याचं? म्हणजे 2 महिन्याची राहण्याची जोपर्यंत आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही गावाकडे जाणार नाही. मुंबईचा पाऊस पाहिला का तुम्ही? पाऊस येऊ काय हो, आम्ही मेलो तरी चालत, पण आम्ही इथून हटणार नाही. का? कारण आम्हाला आरक्षण महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सरकारने आश्वासन दिलं आणि पुन्हा तेच चॉकलेट देऊन फसवलं तर काय? आमचे दादा खंबीर आहेत, मनोज दादा खंबीर आहेत. मनोज दादा जे म्हणतील त्यांच्या मागे आम्ही आहोत.